नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सरचे स्वागत आहे. हॅलो MPSC चॅनलच्या व्हिडिओ प्रसारणात आपल्यासमोर एक नवीन प्रश्न घेऊन आलो. बुद्धिमत्ता चाचणीचा हा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा अवघड जातो, कारण परीक्षेत हा प्रश्न आला की लॉजिकच लागत नाही. कारण परीक्षेचं प्रेशर असतं, प्रॅक्टिसची कमी असते आणि चांगला शिक्षक हे सर्वात म्हणजे चांगलं मार्गदर्शन हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे, तर चला आपण अशी बरीच प्रॅक्टिस करणार आहोत, बरंच काही शिकणार आहोत. तर चला या लक्ष द्या. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल, आपण हा प्रश्न सोडवूया. ठीक आहे, मग बघा लक्ष द्या आता. तर 8, 32 आणि 40, समजा इथून मी आडव्या पद्धतीनं गेलो तर मला काही भेटतंय का? तर काहीतरी एक लक्षात येते का? 8 × 32 होतात पण 32 + 8 40 होतात. तर हे लॉजिक काही मला म्हणजे सुटेबल वाटत नाही. तेव्हा दुसऱ्या लॉजिकने आपण चालायचा प्रयत्न केला तरी आडव्या रेषेत काही फरक पडत नाहीये. तर आपण काय केलं पाहिजे, थोडं उभं जाऊया की 8 × 4 केले. समजा 8 × 32 झाले आणि याला समजा मी भाग दिला 8 × 8, 32/8 किती झाले बेटा? 4. हे एक लॉजिक लागतंय, समोर बघून पाहू. मग तुम्ही लक्ष द्या तर तुम्हाला हे ध्यानात येईल की 32 × 10 320 झाले. 32 × 10 320 झाले आणि 8 × 10 80 झाले. 320/80 किती झाले? 4चा भाग गेला. ओके, बरोबर. 4 लॉजिक जुळत आहे, म्हणजे चालूया आपण. तर 40 × 11, 40 × 11 किती झाले? 40 × 11 झाले 440. ठीक आहे ना. तर 10 गुणिला, समजा आपण याला मी x पकडलं, तर 10 × x किती आले? 10x. आणि बरोबर किती आलं पाहिजे? मग 4 आलं पाहिजे. तर लक्ष द्या व्यवस्थित. तर तुम्हाला हे ध्यानात येईल की हा प्रश्न सोडवताना 10 ने 0 0 कट झाले. 4 1 4, 4 11 44 झाले. हा x वर गुणाकारात जाणार, तर x ची किंमत किती येणार? 11 येणार. तर दुसरं ऑप्शन आपलं, दुसरा पर्याय आपलं उत्तर आहे. मित्रांनो, समोर पुन्हा दुसरा प्रश्न दिला. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? ठीक आहे ना. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? अफाट मोठ्या संख्या. तर 1 अंकीपासून 3 अंकी संख्यापर्यंत आपल्याला चांगल्या मोठ्या संख्या दिसत आहेत. ठीक आहे, तर या आकृतीला बघा, तर आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी संख्या काढायची. पण तुम्हाला ऑब्झर्वेशननी समजून येईल की मोठ्या संख्या जरी दिसत आहेत तरी 65, 730, 217, 126 ह्या म्हणजे घनसंख्यांच्या आसपासच्या संख्या दिसत आहेत सगळ्या. तुम्ही जरा ऑब्झर्वेशनने लक्ष दिला, तसा हा मोठा प्रश्न आहे. पण परीक्षेत काही लॉजिक असतं बेटा, ते लॉजिक आपल्याला शोधायचं आहे. तुम्ही जर पाढे पाठ केलात, वर्ग पाठ केलात, घन पाठ केलात, तर तुम्हाला त्वरितच या गोष्टींचा अंदाज यायला हरकत नसेल. ठीक आहे ना. बघा आता, तर 1चा घन केला समजा मी, तर त्याच्यात 1चा घन 1 आणि त्याच्यात 1 मिळवलं तर 2 आले. मग 4चा घन केला तर काय होईल? 64. 64 मध्ये 1 मिळवलं काय होईल? 65. ओके, मग त्यानंतर 512 हे 8चा घन आहे. 8चा घन अधिक 1 513 झाले. 5चा घन किती झालं? 5चा घन 125 अधिक 1 126 झाले. 6चा घन 216 अधिक 1 217 झाले. 9चा घन 729 अधिक 1 730 झाले. 7चा घन 343 अधिक 1 344 झाले. 3चा घन 27 अधिक 1 28 झाले. ओके, काय काय संपलंय बघा, लक्ष द्या. 1, तर 2 झालेलं नाही, 3, देन 4 5 6 सगळे अंक झालेले आहेत. फक्त काय उरलंय बेटा? 2 उरलंय. तर 2चा घन काय? 8 अधिक 1 दॅट इज 9. तर दुसरं ऑप्शन आपलं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवर आहे. याला पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न करा. जर या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर असे बरेच सारे प्रश्न, म्हणजे तासाला 30 प्रश्न या वेगाने आपण व्यवस्थित सगळं लॉजिक समजून घेत प्रश्न सोडवणार आहोत. उद्या संध्याकाळी 8 वाजता बरोबर हॅलो MPSC चॅनलच्या लाईव्ह, म्हणजे माझ्याच लाईव्ह सेशनला तुम्ही सगळेजण प्रेझेंट राहा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही म्हणजे विचार करा की त्यासाठी काय करायचं आहे. हॅलो MPSC बुद्धिमत्ता चाचणी 10 सेकंदात ते प्रश्न सोडवता आले पाहिजेत. त्यानंतर लाईक, फॉलो, शेअर अँड सबस्क्राईब. डाउनलोड आवर ॲप. हॅलो MPSC नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे, त्याला डाउनलोड करा आणि असंख्य असे व्हिडिओज तुमच्यासाठी सादर आहेत, त्यांचा वापर करा. थँक्यू.